नमस्कार मित्र हो. आज आपण अशी काही अक्षरं आपण घेणार आहे की ती काढत असताना लिहित असताना आपल्याला थोडीशी अडचण होते. काही जणांना ल, क्ष, झ, ख, थ हे काही अवघड अक्षरं आहेत. ते अक्षरं काढत असताना काही अडचण येते, ती आपण अडचण या ठिकाणी समजून घेणार आहे. बघा आता हा मी स्वतः बनवलेला एक पेन आहे, हँडमेड कॅलिग्राफी टूल्समध्ये. हा असा एक आता नवीनच ॲज अ प्रोफेशनल असा हे टूल आपण या ठिकाणी बनवलेला आहे. याच्यामध्ये आपण काय करायचं आहे तर मुळात आपण जे अक्षर काढतो, आता हे साधारणपणे 7-8 mm जाडीचा अक्षर या ठिकाणी येणार आहे. तर आपली जी उंची जी आहे अक्षरांची, तर ती उंची कशी असली पाहिजे लक्ष द्या. तर ज्यावेळेस ही 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे या रेषेपासून साधारणपणे या रेषेपर्यंत, म्हणजेच इथून दाखवतो या रेषेपासून इथंपर्यंत आपल्याला अक्षर काढायचं आहे. तर हे खूप सुंदर आहे. आता सुरुवातीला आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ल 2 पद्धतीचं आहे. हे 2 पाकळ्याचं आणि 1 पाकळी आणि अंत्यदांडा. पहा, आपल्याला ही वरची रेष अगोदर आपल्याला समजा काढून घ्यायची असेल तर अशी काढून घेऊ. लची शिरोरेखा पहा, ही एक कर्व, हा एक कर्व आणि हे लला जोडलेलं असं ल. आणि दुसऱ्या प्रकारचं जे ल आहे ते ही पाकळी येणार आणि दुसरी पाकळी अर्धी, परंतु अंत्यदांडा या ठिकाणी काढायचा. पहा, आणि काही जणांची चूक कुठं होते ते मी तुम्हाला दाखवतो. ही अशी पाकळी आणि ही वरची अशी रेष, याचा अंत्यदांडा या ठिकाणी अशा प्रकारचं झालेलं आहे. हे ल हे काढत असताना काय अडचण होते तर काही जण कसे काढतात बघा. आता हे ल काढत असताना की जे अंत्यदांडा आहे तो, चला आता आपण किती रेषामध्ये घेतलेला आहे? 1, 2, 3, 4 आणि 5 रेषामध्ये. तर पण आपण 1, 2, 3, 4 आणि 5 रेषामध्ये येणार आहे. ही आणि 2, 3, 4 आणि 5 या ठिकाणी बघा चुकतं कुठं. आपण वरची शिरोरेखा अगोदरच काढून घेऊ म्हणजे आपल्याला दाखवता येईल आणखी व्यवस्थित. ही ज्यावेळेस आपण असा ल काढला, हा कर्व ते सरळ असा घेतात. तर हा सरळ घ्यायचा नाही. सरळ घेतला की काय होतं की या लचं जे सौंदर्य आहे ते लचं सौंदर्य या ठिकाणी हा ल आणि हा ल बघा किती फरक जाणवतो तो. मग कसा काढायचा तर आता पाहू आपण पुन्हा एकदा. हा इथं आपण असा घेतला आणि हा जो कर्व आहे जी आपण इथून सुरुवात केली तो असा, म्हणजे जसं हे आपण 2 पाकळ्याचं ल काढत असताना हा जो भाग येतो हा खालची पाकळीचा खालचा वर कर्व आपण घेत नाही आणि हे इथंच कट करून इथला जो भाग आहे तो आपण काय करतो त्या अंत्यदांड्यामध्ये मर्ज करतो. तर बघा इथून आपण सुरुवात केली आणि इथून सुरुवात केल्यानंतर इथून बरोबर असा, कारण की हा जो भाग आहे हा भाग आपण त्याच्यामध्ये मर्ज केला आणि हे अंत्यदांडा आणि वरची शिरोरेखा हे अशा प्रकारचं ल. आता याच्या पुढचं जे अक्षर आहे ते कसं आहे ते आपण कोणता कर्व कसा आपण मर्ज करून घ्यायचा या संदर्भामध्ये आपण अक्षर पाहू. तर त्यामध्ये आपण क्ष हे अक्षर बघणार आहे. आता पहा, मी सुरुवात कशा प्रकारे करतो आणि कुठं थांबतोय हे मात्र लक्षात घ्यायचं. मी इथून वरची जी गाठ आहे क्षची, ती वरची गाठ मी इथून सुरुवात करतोय. पहा, इथं येऊन मी थांबलो म्हणजे आपला कर्व इथं संपलेला आहे आणि इथं ह्या पेनाची जी
जाडीचं अक्षर येणार आहे ते इथून घेतलेलं, आणि इथून ज्यावेळेस घेताना हा जो भाग आहे तो मी या कर्वमध्ये तो मर्ज करणार आहे. पहा इथं आला. आता हा जो भाग आहे तो मी इथल्या कर्वला मर्ज करणार आहे. पहा झाला का नाही. आणि मग या ठिकाणी असा क्षची गाठ, आणि इथं या ठिकाणी आता इथं आपण थोडीशी उंची आपण जास्त घेतलेली आहे, कारण की ही जी गाठ आहे ती वर जाते. पहा, आणि हे पुन्हा या ठिकाणी इथं असं हे असं या ठिकाणी राहिलेलं आहे क्ष. पुन्हा एकदा पहा आपण घेऊया. आता आपण 5 रेषामध्ये काढायचं आहे. बघा आता हा जो भाग आला इथं आपला कर्व संपला आहे, आणि हा जो भाग आहे तो इकडून येणाऱ्या कर्वमध्ये मर्ज होणार आहे. आणि इथं जसं आपण दाखवलं की इथून पुन्हा नंतर तो वर गेलेला आहे. पहा असा, आणि पुन्हा हे त्याचा असा. मग या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण शिकायच्या. पुन्हा एकदा पहा, आता आपण व्यवस्थित घेऊया. आता इथं आपण काय करतोय, तर हा जो भाग आहे क्षचा तो वरच्या बाजूला थोडासा राहिला पाहिजे, तरच ते अक्षर. आता इथं आपण घेतोय तर हा जो भाग आलाय तो ह्या अंत्यदांड्यामध्ये तो गेला पाहिजे, मिसळला पाहिजे असा. इथं मिसळला नाही हा, तर अशा प्रकारचा, तरच हे आपल्याला काय होणार आहे, अक्षर मस्त आणि छान दिसणार आहे. यानंतरचं पुढचं जे अक्षर आहे ते पुढचं अक्षर पहा, ते म्हणजे आहे झ. आता झ, ड ही अक्षरं ई ही एकाच घरातली येतात. मग आता बघा आपली ही वरची जी शिरोरेखा आहे ती शिरोरेखा या ठिकाणी आपण अशी वळलेली आहे. आता पहा इथून सुरुवात आपण घेतो. जेवढी उंची घेतलेली आहे जाडी अक्षराची तेवढीच ह्या दोघांच्या मध्ये अंतर सुटलं पाहिजे. इथं कर्व आला, इथं आपला कर्व थांबला. पुन्हा इथून असा सरळ घ्यायचा नाही. काय चूक होते मी तुम्हाला दाखवतो, अगोदर मी तुम्हाला काढून दाखवतो. ही असा कर्व घ्यायचा. इथं आपला एंड पॉईंट आहे ह्या लटकणाऱ्या अक्षराचा, तर इथून पुन्हा नंतर वर असा कर्व, इथं त्याची गाठ, आणि इथून त्याचा खालचा जो आहे भाग तो. आणि हे ई झालेला आहे. ड पण याच्यामध्ये आहे, पण हा जो पुढचा भाग हे असंच पुढची वरची शिरोरेखा वाढवा, आणि या ठिकाणी हा आपला झ झालेला आहे अशा प्रकारचं. मग आता चुकतं कुठं, तर ते आपण चूक पण पाहू. बघा हे आपण काढला, इथं असा आपण घेतला, इथं असा आपण केला, इथं आला. काही जण असे काढतात, असं करून असं करतात, हा भाग चुकला. तर ह्याची वळण जे आहे ते वळण कसं आहे, असं वळण आहे. तर बघा इथं येऊन थांबला, पण इथून वर जायचा असा, आणि पुन्हा इथून असा खाली, इथून पुन्हा हे असं करा, किंवा याला अशा प्रकारे खाली द्या. कसं आपल्याला जे करता येईल तर ते हे अशा प्रकारे हा जो भाग आहे हा भाग आणि हा भाग लक्षात ठेवायचा कसा घेतलेला आहे तो. हे झालं ईचं. आता यानंतरचं आपण जो बघणार आहे तो म्हणजे थ आणि ख. ते अडचण येते आपल्याला काढायला. तर आपण थ पाहू. बघा ही जी आपण जी रेष आपण अंतिम घेणार आहे की ज्याच्यामध्ये आपण शिरोरेखा देणार आहे, वरची रेष देणार आहे, त्याच्यावर थोडंसं थ घ्यायचा. इथली जी गाठ आहे ती आपल्याला गाठ, इथं आपण ही गाठ आणली, ती गाठ येता बरोबर चिटकणार आहे. बघा इथून पुन्हा सुरुवात झाली, आली थची, आणि पुन्हा नंतर इथून वर जाणार, इथं वरची शिरोरेखा, आणि एक तर शिरोरेखा, नंतर हे त्याचा अंत्यदांडा. त्यानंतर ख ही असंच आहे. बघा
ही वरची आपली शिरोरेखा. आता ख काढत असताना रची क्रिया माहीत आहे आपल्याला. इथं गाठ द्या, इथून पुन्हा वर असं या. खच्या मध्ये व आहे, ते व काढा. इथं व ह्याच्यात मिक्स झाला पाहिजे या खालच्या ह्याच्यामध्ये, आणि इथं तो अंत्य दांडा आपण काढलेला आहे. हे झाला ख. तर बरेच जण ख काढत असताना हा जो भाग आहे तो हा जो भाग आहे तो असा भाग काढला जातो. ते पूर्वी चालायचं, परंतु असं काढलं जायचं. आपण रेष ओढू, हे असं काढलं जायचं आणि असं केलं जायचं ख. परंतु हे र आणि व असल्यासारखं होतं. शक्यतो असं काढा, असं काढू नका. असं ख छान दिसतं. ठीक आहे. या ठिकाणी आपण जी काही अक्षर पाहिली, ही अक्षर लिहिण्यासाठी मी स्वतः बनवलेला पेन आहे, जे हँडमेड कॅलिग्राफी टूल्स. त्याच्यामध्ये असे काही पेन बनवलेले आहेत, त्याच्या माध्यमातून हे आपण अक्षर काढलेले आहेत. पुन्हा भेटू दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. अजून काही नवीन अक्षरे, त्यातील बारकावे. या ठिकाणी आपण थांबू. खूप खूप धन्यवाद.